नमस्ते, राधाज रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। हा खूप आरडाओरडा करत होता व्हिडिओ काढताना, मी त्याला उचलून घेतलेला आहे, त्यामुळे आता तो शांत बसलाय। तर आज मी तुम्हाला जवसापासून होणारे फायदे आणि त्याची एक रेसिपी करून दाखवणार आहे। तर पाहूया। आता जवस हे अतिशय गुणकारी गुणधर्म असं हे बी आहे। तर आपण जवसाची चटणी करू शकतो किंवा जवस जेव्हा आपण वेगवेगळ्या जेव्हा आपण मुखवास करतो त्याच्यामध्ये सुद्धा जवस घालतात, त्याने पोट साफ व्हायला खूप खूप मदत होते। रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्याचं काम हे जवस करतं। त्वचेसाठी चांगलं आहे, डोळ्यासाठी चांगलं आहे, पोट साफ होण्यासाठी अतिशय चांगलं आहे। आणि त्यानंतर हे जे जवस आहे हे गरम असतं, म्हणजे त्याचं जे गुणधर्म आहे हा गरम असतो, त्यामुळे सर्दीमध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला अतिशय लाभदायक असं हे जवस आहे। त्यानंतर ओमेगा 3 असतं, शिवाय बोन्स म्हणजे कॅल्शियम असल्यामुळे बोन्स पण सुद्धा आपले चांगले व्हायला मदत होते। हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल तर जवसाच्या जेव्हा आपण खातो त्यांनी सुद्धा आपल्याला यामध्ये फायदा होतो। जवसाचं बी याच्यामध्ये तेल असतं, त्यामुळे आपली त्वचा अतिशय छान हेल्दी अशी त्वचा होते, केस वाढतात, असे अनेक गुणधर्म असलेला हा जवस आपल्या जेवणामध्ये नक्की असावा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। असे हे जवस आहेत, हे पहा। हे जे जवस आहेत शक्यतो गावरान शोधायचे, नाही मिळाले तर हरकत नाही, पण गावरान जवस जास्ती फायदेशीर असतात, पॉलिश कमी केलेलं असतं त्यामध्ये। आता हे जे जवस आहे, 1 वाटी मी जवसाचं प्रमाण तुम्हाला सांगते। 1 वाटी जवस आता आपण मीडियम गॅसवर भाजून घ्यायचंय। खूप भाजायचं नाही, तडतडायला लागलं की गॅस बंद करून टाकायचा, नाहीतर काय होईल, या जवसाचे सगळे गुणधर्म आहेत ते जास्त भाजल्याने निघून जातील। त्यामुळे आपल्याला फक्त त्याचा कच्चेपणा जाण्या इतपतच आपल्याला भाजून घ्यायचंय। आता हे पहा भाजत आलेले आहेत, साधारण मला मीडियम गॅसवर 5 मिनिट लागलेले आहेत। आता छान भाजून झालेले आहेत, आता तडतडायला लागलेत, याचा अर्थ समजायचं की आपले भाजून झालेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे। गार करून घ्यायचंय। आता एक एक गोष्टी आपण त्यामध्ये टाकत राहूया। सुरुवातीला मीठ घालूया, चवीपुरतं मीठ। त्यानंतर 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिंग टाकायचं थोडंसं। त्यानंतर मी आमचूर पावडर टाकणार आहे, साधारण पाव चमचा। लाल तिखट 1 चमचा। अगदी चिमूटभर साखर टाकायची आहे। आणि आता पूर्ण आपलं सगळं टाकून झालेलं आहे, हे एकजीव करून घेऊया आणि मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची। हे पहा, इतपत बारीक अशी आपली चटणी झाली पाहिजे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। खायला एकदम चवदार मस्त लागते ही चटणी, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये असायलाच हवी अशी ही चटणी आहे। सगळ्यात आधी आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहेत त्याचे गुणधर्म, भरपूर गुणधर्म, तब्येतीला चांगली असणारी अशी ही जवसाची चटणी तयार आहे। करायला किती 2 मिनिट पण नाही लागले, त्यामुळे लवकरात लवकर तुमच्याकडे जवस आणा आणि अशी चटणी करा आणि मस्त एन्जॉय करा जवसाची चटणी। मला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की माझं हे चॅनल सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीज घेऊन मी येणार आहे, त्यामुळे नक्की नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।